नमस्कार. एक मराठी चित्रपट आला होता, आठवतोय? त्यात ते गाणं फार प्रसिद्ध होतं. 9ची बी गाडी गेली, 10ची बी गाडी गेली, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मला ही लावणी यासाठी लक्षात आली, आठवली की आता ती स्थिती आहे. म्हणजे सगळ्या एसट्या गेल्या, आता एसटी उरलीच नाही आणि वाजले की 12 असं म्हणण्याची वेळ काही टीव्ही चॅनल्सवरती आलेली आहे. खास करून अनुजा वाजले की 12, साहिल वाजले की 12 असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत, चेहऱ्यावरती 12. कारण यांची एसटी हुकली आहे. आता ही एसटी म्हणजे एसटी बसवाली नाही हो, ही वेगळी एसटी आहे. कसं आहे, मुंबईत एसटी चालत नाही, बेस्ट चालते. म्हणजे BEST असं येते आणि महाराष्ट्रात ST स्टेट ट्रान्सपोर्ट चालते. मुंबईत बेस्ट चालते, पण यांना मुंबईत एसटी चालवायचं होतं. आता हे एसटी चाललं नाही म्हणून यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. काय धुमाकूळ घातला होता काल. बस जणू काही आता संभाजीनगर, मुंबई या दोनच शहरांच्या जागा शेड्यूल ट्राईब्ससाठी आरक्षित होणार आहेत. बरं, हे प्रेम शेड्यूल ट्राईबवर आहे म्हणून नाही बरं का. म्हणजे तुम्हाला असं शंका येईल की शेड्यूल ट्राईबवर यांचं प्रेम आहे म्हणून. यांचं प्रेम उद्धव ठाकरेवर. तुम्हाला ते उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारा मराठी मीडिया ते चिडले होते. एक जाहील ते म्हणाले की मीडिया मीडिया होता है, हिंदी मराठी नहीं होता है, आप ऐसा क्यों करते हो. तर ते मराठी मीडिया विरुद्ध भाजप या लढाईत भाजपच्या विरोधात असलेला मराठी मीडिया मुंबईची जागा आणि संभाजीनगरची जागा ही ST प्रवर्गासाठी सुटणार आहे महापौर पदाची, आणि तिथे उद्धवचा महापौर होणार आहे हे सांगत होते. म्हणजे प्रेम STवर नाही, प्रेम उद्धववर. उद्धवच्या गटाचा महापौर होणार यासाठी हा सगळा आटापिटा चाललेला होता. अरे बाबांनो, काढा रे देव पाण्यातून, सर्दी होईल रे देवाला. इतका वेळ देव पाण्यात ठेवू नये. एसटीला सुटावी, एसटीला सुटावी. झालं आरक्षण, देवानं ऐकलं नाही तुमचं, काढलंय बाहेर. ते उद्धव ठाकरे पण म्हणाले होते, देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल. कोणत्या देवाच्या माहीत नाही मला, म्हणजे यांच्या देवाच्या की देवाच्या भाऊच्या, देवा भाऊच्या, कोणाच्या मनात मला माहीत नाही. पण ना देवाच्या मनात ना देवा भाऊच्या मनात तुमचा महापौर होणार नाही, हे नक्की झालं. हे वाजले की 12ची स्थिती काय ते सांगण्याआधी मला तुम्हाला सगळ्या गटाचं आरक्षण कसं पडलंय ते द्यायचं आहे. सर्वसाधारण गट पहिल्यांदा बघून घ्या, ज्यात महिला आणि पुरुष पण आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नांदेड, धुळे, मालेगाव, सांगली, सोलापूर, परभणी. यात महिला आणि पुरुष असं सर्वसाधारण खुला प्रवर्ग म्हणून त्याला ठेवलेलं आहे. यामध्ये संभाजीनगरला उद्धवकडं एकच ST कॅन्डिडेट आहे म्हणून तिथे STला सुटणार अशी ओरड चालू होती. लातूरला नाही म्हणाले हे कधी, कारण लातूरचा STचा नगरसेवक हा भाजपचा आहे. तिथे भाजपला संधी मिळणार अशी ओरड नाही कधी केली यांनी. पण संभाजीनगर आणि मुंबई इथे होणार आणि इथे झालं की महापौर उद्धव सेनेकडे जाणार, ही ओरड चालू होती. आता नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणजे OBC साठीचे आरक्षण कुठे आहेत ते बघूया. उल्हासनगर, अहिल्यानगर महिला, अकोला महिला, चंद्रपूर महिला, जळगाव महिला, कोल्हापूर, इचलकरंजी आणि पनवेल इथे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे OBC अदर बॅकवर्ड कास्ट, इतर मागासवर्गीय यांच्यासाठीचं आरक्षण आहे. अनुसूचित जातीचं SC साठीचं शेड्यूल कास्टसाठीचं आरक्षण कोणकोणत्या शहरात आहे ते बघूया. ठाणे, लातूर महिला, जालना महिला, म्हणजे 3 अनुसूचित जातीसाठी. तर अनुसूचित जमातीसाठीचं आरक्षण कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेमध्ये आलेलं आहे.
झालं क्लिअर? म्हणजे आता कृपया मीडियावाल्यांनी हार्ड बार्गेनिंग, अमुक बार्गेनिंग, इकडंच जाणार, उद्धवलाच मिळणार, देव पाण्यात घालणार, देवाला त्रास देणार, साकडं घालणार, हे बंद करावं. आता तुम्हाला आठवतं ना ती लावणी? मग असं म्हटलं की लातूरची BST गेली, संभाजीनगरची BST गेली, पुण्याची BST हुकली, आता वाजले की 12. यांच्या अंदाजांचे, तर्कांचे असेच 12 वाजतात. कारण यांच्या अंदाजांना, तर्कांना यांच्या मनातल्या भावनेची जोड आहे. प्रत्यक्षात हे कधी बघत नाहीत. प्रत्यक्षात काय हे बघत नाहीत. कालही असेच तोंडावर आपटले. म्हणजे कितीदा थोबाडावर आपटणार, कितीदा दातं गाळून घेणार, कितीदा कपाळ मोक्ष करून घेणार मला कळत नाही. कालही असेच थोबाडावर आपटले. काल यांनी आता एकनाथ शिंदेचं चिन्ह जाणार, अजित पवारांचं चिन्ह जाणार, हे अपात्र होणार. काय त्या घंटातज्ञाला घेऊन, काय एक डोक्यावर आपटलेले एक घंटातज्ञ आहेत, त्या घंटातज्ञाला घेऊन विश्वास उरलेला नाही आहे. त्याचं काय आहे, विश्वास उरलेला नाही आहे असं ते एरंडेल पिल्यासारखं तोंड करून ते बोलणार. आमच्याकडे याला वेगळ्या प्रकारचं मारल्यासारखं तोंड करून असं म्हणतात. काय मारल्यासारखं तुमचं तुम्ही समजून घ्या. तोंडला राईम असलेला वर्ड काय येतो तुम्हाला चांगला माहीत आहे. ते थोबाड असं आड्यतेनं बद्धकोष्ठाचा त्रास झाला, ह्यांना सकाळपासून झालीच नाही आहे. किती काय काय घेतलं, रेचकं घेतलीत पण होत नाही आहे, अशा स्वरूपाचं तोंड असतं. आणि व्यवस्थेवरचा विश्वास उडून चाललेला आहे, व्यवस्थाच अशी व्हायला लागली आहे. आणि काय होणार आहे, एकनाथ शिंदेंचं चिन्ह जाणार आहे, एकनाथ शिंदेंचा पक्ष जाणार आहे, एकनाथ शिंदेंची सत्ता जाणार आहे. काय बंकसगिरी त्या घंटातज्ञाची आणि यांच्या वकिलाची चालू होते. काय झालं? पुढची तारीख कोणती? यांनीच मनाने डिक्लेअर केली, अमुक 1 तारखेला कोर्ट बसणार आहे म्हणे. पुन्हा म्हणजे नाही आम्ही तारीख चुकून दिली होती. काय कोर्ट म्हणजे का बाप का माल वाटला? वाटेल तेव्हा तारखा, वाटेल तेव्हा काय, आणि निर्णय काय होणार आहे हे ह्यांनाच कळतं. कोर्ट काय निर्णय घेणार आहे यांनाच कळतं. 50 वेळेला सांगून झालंय बाबांनो, ती विधानसभा संपली आहे. संपली आहे ती विधानसभा. दुसरी विधानसभा अस्तित्वात येऊन वर्ष लोटलंय. संपलेल्या विधानसभेच्या पात्र अपात्रतेचा संबंध येतो कुठे? आमच्या मराठी भाषेत साधं गणित आहे. पाद निघून गेल्यावर ढुंगण दाबून फायदा नसतो. मागच्या विधानसभेतल्या अपात्रतेचा निकष म्हणजे पाद निघून गेलेलं ढुंगण आहे. आता प्रश्न आहे तो निवडणूक आयोगाकडच्या निर्णयाचा, चिन्हाचा, ते कुणाला द्यायचं याचा. तर त्याचा निर्णय आयोग घेतं, कोर्ट नाही. आता कोर्ट काय सूचना देईल ते बघूया. पण छोट्या छोट्या ज्याला नागरिक शास्त्र वाचलेलं नाहीये तो घंटातज्ञ बनून काय घंटा माहिती देणार आहे आम्हाला? नाही कळत कुणालाच. म्हणजे फक्त भ्रमित करणे हा एकमेव नाद लागलेला आहे यांना. असंच केलं. मुंबई एसटीला सुटणार, मुंबई एसटीला सुटणार, मुंबई एसटीला सुटणार. जसा काही यांचा अधिकार तिथे बसलाय, हे दिव्यज्ञानी आहेत, एसटीला सुटणार. आशा उकळ्या. असं वाटायला की आतून खदखदून ज्वालामुखी जसा बाहेर पडतो तसा यांच्या हास्याचा ज्वालामुखी वरून खालून कुठूनही धडाम धडाम आवाज करत बाहेर पडत होता. काय चेहरे खुल्ले होते. भाजपला मिळणारच नाही, भाजपला मिळणारच नाही, उद्धवचंच होणार. अरे काय खुललेले चेहरे होते. खरं तर आज त्यांचं चॅनल पूर्ण बघून आता त्या चेहऱ्यावर वाजलेले 12 आपण सगळ्यांनी मिळून बघण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही नक्की बघून घ्या. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, न्यूज